मित्रहो, आज आपण इतिहासातील एक अत्यंत चर्चेचा आणि अनेकदा वादाचा विषय पाहणार आहोत. समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते का? हा प्रश्न साधा वाटतो, पण त्यामागे इतिहास, पुरावे, परंपरा आणि मतभेद यांची मोठी कहाणी दडलेली आहे. चला शांतपणे आणि पुराव्यांच्या आधारे हा विषय समजून घेऊया. सर्वप्रथम जाणून घेऊया समर्थ रामदास स्वामी कोण होते. समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म इसवी सन 1608 मध्ये झाला. त्यांचे मूळ नाव होते नारायण सूर्याजी ठोसर. लहानपणापासून त्यांना अध्यात्माची ओढ होती. त्यांनी संपूर्ण आयुष्य रामभक्ती, व्यायाम, शौर्य आणि सदाचार यांचा प्रचार करण्यात घालवले. महाराष्ट्रभर फिरून त्यांनी मारुतीची मंदिरे उभारली आणि लोकांना बलोपासना व राष्ट्रधर्म शिकवला. त्यांचे प्रमुख ग्रंथ दासबोध आणि मनाचे श्लोक आजही लोकांना मार्गदर्शन करतात. आता पाहूया शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाली होती का? इतिहासातील काही नोंदी आणि परंपरागत कथानुसार शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची भेट झाली होती असे मानले जाते. सर्वाधिक उल्लेख केला जातो तो चाफल आणि सज्जनगड येथील भेटीचा. मात्र भेटीच्या तारखा आणि तपशील विविध स्रोतांमध्ये वेगवेगळे आढळतात. काही बखरींमध्ये आणि लोकपरंपरेत असे सांगितले जाते की शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना आपले राज्य अर्पण केले होते आणि रामदास स्वामीने ते परत देत म्हटले, हे राज्य तुमचं नाही, हे रामाचं राज्य आहे, तुम्ही त्याचे सेवक आहात. ही कथा अत्यंत प्रसिद्ध आहे, पण याबाबत ठोस समकालीन लिखित पुरावे फार कमी आहेत. टाइमलाईन समजून घेणे खूप महत्त्वाचे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणीची सुरुवात सुमारे 1645च्या आसपास केली. रामदास स्वामींचा महाराष्ट्रातील व्यापक संघटनात्मक व आध्यात्मिक प्रभाव त्यानंतरच्या काळात अधिक स्पष्ट दिसतो. म्हणून दोघांच्या संबंधाचा अभ्यास करताना कालरेषा लक्षात घेणे आवश्यक आहे. मग प्रश्न येतो, गुरु म्हणजे नेमकं काय? गुरु म्हणजे केवळ आध्यात्मिक दीक्षा देणारा व्यक्तीच नसतो. कधीकधी मार्गदर्शक, प्रेरणादाता, विचार देणारा व्यक्ती देखील गुरु मानला जातो. शिवाजी महाराजांचे बालपणीचे संस्कार घडवले ते राजमाता जिजाऊ यांनी. राजकारण, धर्म, न्याय, शौर्य याचे धडे त्यांनी दिले. त्याचबरोबर दादोजी कोंडदेव यांनी शिस्त, प्रशासन आणि युद्ध कौशल्य शिकवले अशी परंपरागत मांडणी आढळते. म्हणून बालसंस्काराचे मार्गदर्शक जिजाऊ आणि दादोजी कोंडदेव हे स्पष्ट दिसतात. मग रामदास स्वामींची भूमिका काय होती? अनेक इतिहास तज्ज्ञांच्या मते असे आहे की रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक प्रेरणास्थान होते, पण औपचारिक गुरु होते असे ठामपणे म्हणण्यासाठी पुरावे मर्यादित आहेत. कारण शिवाजी महाराज स्वराज्य उभारणीच्या कामात सक्रिय असताना रामदास स्वामी महाराष्ट्रभर प्रवास आणि धर्मकार्य करत होते. उपलब्ध समकालीन फारसी व मराठी राजकीय कागदपत्रात रामदास स्वामींचा गुरु म्हणून स्पष्ट उल्लेख फारसा आढळत नाही. काही विद्वान असे म्हणतात, रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांचे संबंध हे परस्पर आदराचे होते. शिवाजी महाराज रामदास स्वामींना संत म्हणून मान देत, रामदास स्वामी महाराजांच्या कार्याचे कौतुक करत. परंतु औपचारिक गुरु शिष्य असा संबंध होता असे ठोस पुरावे कमी आहेत. पण लोक परंपरेत त्यांना गुरु का मानले जाते याची काही कारणे आहेत. पहिलं, रामदास स्वामींनी शौर्य, धर्मरक्षण, बलोपासना याचा जो संदेश दिला तो शिवाजी महाराजांच्या कार्याशी जुळणारा होता. दुसरं, सज्जनगड येथे रामदास स्वामींचा निवास होता आणि तो नंतर स्वराज्याच्या आश्रयाखाली आला. तिसरं, पुढील काळात लिहिलेल्या बखरी आणि कथांमध्ये हा संबंध अधिक ठळकपणे मांडला गेला. लोकांच्या मनात दोघांबद्दल प्रचंड आदर असल्यामुळे गुरु ही संज्ञा अनेकदा भावनिक अर्थाने वापरली गेली. संतुलित निष्कर्ष काय काढता येईल? इतिहासाच्या उपलब्ध पुराव्यानुसार असे म्हणणे अधिक योग्य ठरेल, समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थान आणि आदरणीय संत होते, पण बालसंस्कारापासून मार्गदर्शन करणारे औपचारिक गुरु होते असे ठामपणे सांगणारे पुरावे मर्यादित आहेत. इतिहास समजताना एक गोष्ट महत्त्वाची, आपण भावना आणि श्रद्धा जपूया, पण त्याचबरोबर पुरावे आणि अभ्यासही पाहूया. रामदास स्वामी महान संत, शिवाजी महाराज महान राष्ट्र निर्माते, दोघांचाही परस्पर आदर होता हे निश्चित. गुरु कोण होते यापेक्षा आपण त्यांच्या विचारातून काय घेतो हे जास्त महत्त्वाचं आहे. रामदास स्वामींचा संदेश शक्ती, शिस्त, सदाचार. शिवाजी महाराजांचा संदेश स्वराज्य, न्याय, धर्मरक्षण हे दोन्ही विचार आजही तितकेच जिवंत आहेत. धन्यवाद.